अण्णाभाऊ साहित्य लिहित असताना गोरगरिबांचं हे दुखणं आहे. ज्या लोकांना कुणी बघितलं नाही, ज्या लोकांच्याकडे कुणी पाहिलं नाही, ज्या लोकांची कुणी नोंद घेतली नाही, ज्या लोकांची कोणी दखल घेतली नाही, अशा या अण्णाभाऊ साठेंनी ठरवलं की अशा लोकांना जगाच्या पटलावर आणण्याचं काम अण्णाभाऊंच्या साहित्याच्या माध्यमातून झालेलं आहे. म्हणजे कुठंतरी अण्णाभाऊंनी श्रीमंताचं कौतुक केलंय आणि श्रीमंताची कौतुकाची थाप मला मिळेल, प्रसिद्धी मिळेल, मला पैसा मिळेल, या भावनेनं अजिबात साहित्य लिहिलं नाही. साहित्य लिहिताना अण्णाभाऊ झोपडपट्टीमध्ये बसून साहित्य लिहितात. ते एसीच्या बंगल्यामध्ये मोठमोठ्या इमारतीमध्ये बसून हे साहित्य लिहित नाहीत. अशा या अण्णाभाऊंचा हेतू एवढाच आहे की माझा समाज जगला पाहिजे, तो मोठा झाला पाहिजे आणि त्याला या देशामध्ये सन्मानाचं आणि स्वाभिमानाचं जीवन मिळालं पाहिजे. म्हणून अण्णाभाऊंच्या प्रत्येक पावलामध्ये आणि प्रत्येक विचारामध्ये, अण्णाभाऊच्या प्रत्येक दृष्टीमध्ये माणूस, आता आपण सगळे बघतोय की कोण कसं जगतंय आणि कोण कशा पद्धतीनं आपलं आयुष्य पुढे नेटतंय याकडे कुणाचं लक्ष नाही, पण अण्णाभाऊ साठेंचं लक्ष मात्र इथल्या प्रत्येक व्यक्तीकडे आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंनी सतू भोसलेला शोधलंय, अण्णाभाऊंनी सुलतानला शोधलंय, भूमक्याला शोधलंय. अण्णाभाऊंच्या साहित्यामधल्या सगळ्या नायिका तुम्ही पहा की त्या लढतायत आणि त्या या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढतायत. त्यांना कसलीही भीती नाही.